चला, दिवसाची सुरुवात हे सुंदर अशा पपईपासून करते. कारण ही पपई आहे ना, मी आज पक्ष्यांसाठी तोडले. इतकी गोड आहे, तुम्हाला काय सांगू. बाहेरून कितीही पपई आणल्या तरी अशी चव मला आजपर्यंत मिळाली नव्हती. कारण हे फळ झाडावर पिकलं ना अजूनच गोड येते. आणि ऑर्गॅनिक पद्धतीने बागकाम करते मी. आणि हे आज एक पपई पूर्ण पक्ष्यांसाठी ठेवते. सगळ्या फोडी करून काही इकडच्या साईडनं आणि काही तिकडच्या साईडनं असं ठेवते. पक्ष्यांनासुद्धा आज खूप आवडेल, कारण आज केमिकलच्या याच्यामध्ये गोडवा फळांचा निघूनच गेलेला आहे. आणि ही पपई जेव्हा आम्ही खाल्ली ना, तेव्हा सर्वांनाच वाटलं. सकाळी सडा रांगोळी झाली होती. निवांत असा आजचा वेळ फक्त बागकामाला भरपूर द्यायचा होता मला. घरातील कामं फक्त स्वयंपाक वगैरेच केले. बाकी कामं खूप जास्त अशी दररोजच्यासारखे कामं करण्याची आज इच्छा नव्हती. कारण सगळी इच्छा होती माझी की मला भरपूर वेळ बागकामाला मिळाला पाहिजे. बागकाम म्हणजे निसर्गाशी एक संवाद साधणं आहे. मन शांतीची साधना म्हणू शकतो आपण याला. आणि संयम, धीर हे सर्व आपल्याला बागकाम शिकवत असते. कारण प्रत्येक वस्तूला, प्रत्येक रोपाला जेव्हा आपण बीजपासून तयार करतो, कारण त्याला भरपूर वेळ लागते. छोटं रोप मोठं करणं, त्याला फुलफळं यायला असा वेळ द्यावा लागतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला संयम हा कसा असते हा शिकवतो बागकाम. आणि भविष्याची एक छान अशी आनंद देणारा क्षण असतो बागकाम. आणि आता मी बागकामात आली ना, तर माझा वेळ कसा जातो खरंच मला कळत नाही. आज मी ठरवलं होतं की पूर्ण कुंड्या काढून थोडंसं झाडू मारू आहे, पण एवढं नाही झालं. शेवटी घरातले कामंसुद्धा असतात. आणि कितीही ठरवलं होतं आज स्वयंपाकच करायचा, पण तरी मध्ये मध्ये काही ना काही येते, कोणी जाते, आवाज देतात, तर मग आपल्याला जावंच लागते खाली. अशा पद्धतीने सुरू असते माझं. मी पूर्ण आता झाडून झुडून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. आपली बाग एक साईड पूर्ण झाली ना, मग दुसरी साईड करणार आहे. जसं झालं तसे कामं करत असतेच मी. आणि कुंड्यामध्ये आज बरेच रोपं लावायचे होते. बरेचसे काम असतात. इथं आलं की एक काम नसतं. कधी झाडांचे सुकलेले पानं काढायचे, कधी कीड आहे का नाही बघायचं, रोपटं मोठं होते का नाही होत, त्याला काय अडचण आहे, सर्व बघण्याचं काम असते. पण तुम्हाला जर बागकामाविषयी खरंच माहिती पाहिजे असेल, आवडत असेल, तर माझी छोटी बाग चॅनलवर तुम्ही बघू शकता. कारण तिथं माझ्या ऑर्गॅनिक पपया कशा काय लागल्या, कशा काय झालं, पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि पपया मला भरपूर निघाल्या. आजपर्यंत 8-9 पपया आरामात मिळाल्या. अजून भरपूर आहे झाडांवर. ऑर्गॅनिक खाण्याचा आनंद मिळतो, त्याच्यासाठी भरपूर अशी मेहनत तर असतेच म्हणा. आणि आता कुंड्या उचलण्याचं काम सुरू आहे. इकडचे तिकडे, तिकडचे इकडे नेणं, हे काम माझे चालूच असतात बागेमध्ये आले की. आणि मेहनत केल्याशिवाय फळ तर मात्र मिळत नाही ते कोणत्याही गोष्टीत. आजचा व्हिडिओ तुम्हाला फक्त माझ्या बागेसाठी आणि बागकामासाठीच केलेला आहे. नंतर मग सगळीकडे असं झाडणूर, परत कुंड्या मी विचार केला होता की वरवरचंच करते, पण अजून म्हटलं नाही, तिकडनं पण घेते. आणि हे इकडची साईड सगळी झाली की मग दुसऱ्या दिवशी राहिलेलं करेन असं म्हटलं होतं. पण आजच पूर्ण दिवसभरात मी पूर्ण काम पूर्ण केलेलं आहे. आणि मनासारखं काम झालं ना, मन प्रसन्न राहते. आणि ज्या दिवशी आपण आळस करतो ना, त्या दिवशी कुठंतरी असं वाटते की आपण काहीच काम केलं नाही. आपलं मनच आपल्याला अस्वस्थ बनवून टाकत असते. त्याच्यामुळं काम केल्यामुळे शरीरच नाही तर मन सर्व आनंदी होत असते. आणि म्हणून आपण दिवसाच्या सुरुवातीला थोडं उत्साही असलेला दिवस मात्र छान जात असते. तुम्ही म्हणत असाल किती बडबड चालू आहे, पण मी जे काही करते ना तेच तुम्हाला दाखवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि अशा पद्धतीने माझं बागकाम चालूच असते. बघा, कचरा हा आधीचा पण सुद्धा होता, इथे भरून ठेवला आहे. कारण हा वेल आहे ना पूर्णपणे खराब झालेला होता माझा. त्याच्यामुळे हा जर मी खतामध्ये वापरला असता ना, तर कदाचित ते कीडमुळे मी वापरला नाही तर. आणि आता हे खालच्या बागेत पण खूप दिवसाची जमीन वर खाली करायची होती, म्हणजे खोदायची होती. विळा आणला आणि निंदण म्हणतो त्या पद्धतीने आपण वर खाली जमीन करून घेतली. भरपूर सुकलेल्या पानांचा जर जमिनीत उपयोग केला ना, तर असं काम करायचंही सुद्धा काम पडत नाही. कारण ते जमीन आहे ना अशी मऊसूत होते. पण ही खालची जमीन आहे ना बऱ्याच दिवसाची, इथं काहीच काम केलं नाही. आणि याला खत पण कमी प्रमाणात दिलं जाते माझ्याच्यानं. त्याच्यामुळे इथली जागा थोडीशी जास्तच हार्ड झाली होती. सगळ्या साईडनं आज साफसफाई करून घेतली. त्याच्यानंतर तुम्हाला काय काय काम केले आज सर्व बागेमधले दाखवूया म्हटलं. आज आपली बाग आणि बागकामात दाखवूया. कारण घरातलं रुटीन तर हे दररोजच असते. आपलं स्वयंपाक करा, झाडू मारा, हे ते काम म्हणजे दररोजचेच घरातले असतातच. पण शिवणकामसुद्धा आज मला फॉल लावायचे होते ना, काल अर्धाच लावला होता, ते सुद्धा राहिलं. आणि इथल्या कुंड्यामध्येच थोडीशी, इथे जर मला जमीन इथली चांगली होती, फक्त इथे आहे ना ह्या झाडाच्या अवतीभोवती थोडी माती लावली. म्हणजे कधी कधी काय करतो आपण पाणी देताना फोर्सनं जर पाणी पडलं ना, तर तसं तर मी पाणी पण व्यवस्थितच देत असते झाडांना. म्हणजे मुळ्या उघड्याने पडल्या पाहिजे याच्यासाठी, म्हणून त्या मुळ्याच्या जवळच मी थोडी माती लावून घेतली. काही झाडांच्या सुद्धा आपल्या अशा आठवणी असतात ना. हे झाड आहे ना
म्हणजे बाबांच्या हातचं आहे असं आई सांगतात. आणि त्याच्यामुळं हे झाड खूप दिवसाचे याच कुंडीत आहे. आज याची पण थोडी काळजी घेतली, सुकलेले पानं तोडून घेतले आणि थोडीशी जमीन वरखाली केली. म्हणजे झाडंसुद्धा आता आपल्याला भरपूर आठवणी देऊन जात असतात. म्हणून असं काही असलं ना, झाड घेतलं ना लक्षात राहते की हे माझ्या वाढदिवसाला आलेलं होतं, हे याच्यासाठी घेतलं होतं. आणि झाडांसारखं दुसरं गिफ्ट कोणतं असू शकत नाही असं मला वाटते. ज्यांना झाडांची आवड आहे ना, त्यांना तर नक्कीच असंच वाटत असेल की कुठेही गेले की झाड झाड झाड. आणि खूप प्रसन्न वाटते. तुम्ही बागकाम करून बघा, दिवस कसा जातो हा कळतच नाही. फक्त त्याच्यासाठी आवड पाहिजे आणि कितीही वेळ काम केलं तर काहीच वाटत नाही. आणि इथली जमीन बघा, इथली माती मी आहे ना थोडी जमा करून मला लागणार आहे. मागे मलाच समजलं नाही, मी 8-9 कट्टे माती वर कशी नेली गच्चीवर. तर पूजासुद्धा झाली होती. पूजा झाली की एक प्रसन्न वातावरण घरामध्ये येते. आणि काही आता असे कामं चालूच राहणार आहे माझे, दररोजचेच कामं आहे हे. पण एकदा करायला लागलं ना मात्र खूप जास्त करावं वाटते. कधी कंटाळा केला मात्र तर मग मात्र आळसच येते. हे आपल्याच हातात आहे कोणतं काम करायचं आणि कसं प्रसन्नतेने करायचं म्हणून आवडीचं. बघा तुम्ही पपई बघा किती लवकर खाल्ली हे पक्ष्यांनी, कारण त्याची चवच तशी होती ना. आज त्यांनाही वाटलं असं नाही वेगळं फळ आपल्याला मिळालं बा, छान छान असं ऑर्गॅनिक. आणि परत मी इथलं थोडं खोदायला घेतली विडा. आणि मुलीला म्हटलं होतं थोडा व्हिडिओ काढ गं, कारण आपणच आपले मी काढत असते, पण कधी कधी असलं कोणी तर असं वाटतं तेवढं सोपं होईल का. आणि दुपारनंतर बघा इकडचा भाग जो राहिला होता ना आपला झाडायचा, तिकडची साईड पूर्ण झाली होती पण इकडची साईड बाकी होती. पण मध्येच कार्डबोर्ड दिसलं आणि ते कुंडीत टाकत गेली मी बघा. कारण याचं आहे ना चांगला उपयोग होते. इकडे तिकडे टाकल्यापेक्षा निसर्गात विलीन होते ना ते सगळं. आपण बागेमध्ये उपयोग केलाच पाहिजे. आणि आता हे पण कचरा म्हणून प्लास्टिक वगैरे बाजूला टाकेल, बाकीचं खतामध्येच टाकून दे. अशा पद्धतीने मातीचं कामही सोपं होऊन जाते. मग खाली आल्यावर मी आहे ना आज परत हे थोडेसे 2 झाडं राहिले होते, याला फक्त हळूहळूच केलं कारण खूप फुलं लागलेलं याला. आणि या जेवणासाठी सोपा पर्याय निवडला. मग मी केले होते दुधीचे थालीपीठ आणि दुधी आता किसून घेते पटापट. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल चॅनलला एक लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा, कारण भरपूर मेहनत मी करते त्याच्या मनानं. असं वाटते कितीही मेहनत करून काही नाही, पण तरी मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.